जिंकलाय पहिला सामना इथे आपण पाहतोय साक्षी 11 साठी। स्पर्धेची सुरुवात अतिशय जबरदस्त केले हरिचंद्र 11 ने आणि हा क्ला इथे बाद नॉन स्ट्रायकर एंडला होणार का? यस, वेळीच रोखलंय। ते क्लासिकल फटके खेळण्यासाठी माहीर असा हा अशोक, लेफ्ट हँड फलंदाज, छोट्या चनीचा फलंदाज, एक गुगली गोलंदाज, जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू, बराच काळ आदिवासी टेनिस क्रिकेटचं प्रतिनिधित्व आपल्या संघाकडून करतोय आणि हा सहजरित्या भिरकावून दिलाय। चेंडू थांबेल असं वाटत नाही, चेंडू जातोय, ग्लान्स केला जातोय लेग साइडला, चौकार। गणेश तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा सज्ज, हा फुलटॉस चेंडू सहजरित्या चौकार, कव्हर ड्राईव्ह सुरेख। कोणत्याही दिशेला हा चेंडू मारता आला असता आणि त्याला मात्र फेकून दिलं जातंय 4 धावेंसाठी। आमची दीदी मात्र तिथे व्हॉलेंटिअरचं काम करतंय, तिचं मी आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो। खेळाडूंचा त्रास थोडासा वाचवला आणि निश्चितच 4 चेंडू नंतर धावफलकावर धाबा, बिनबाद 8। माझ्या सोबत 12व्या खेळाडूच्या भूमिकेत रोहित, यस, खडे खडे चौकार, तिसरा चौकार आलाय इथे अशोक याच्या बॅट मधून। हा जो फलंदाज आहे ना तो फिल्डिंग हेरून फलंदाजी करतो, कुठे त्याला गॅप मिळेल, कारण एवढा सुंदर तंत्रशुद्ध फलंदाज आहे, त्यामुळे त्याला स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे। थोडा जरी त्याला रूम दिला आउटसाइड द ऑफ स्टंप तर तो खूप माहिर आहे। फुलटॉय चेंडूला सहजरित्या ग्लान्स करतो, तो बघा मी म्हंटल हा सुद्धा चौथा चौकार जाणार का, आणि चौथा चौकार। सहजरित्या कशी फलंदाजी असावी, हॅट्रिक केली जाते चौकारांची। एका षटकाचा खेळ संपतोय, बिनबाद 16। पहिलं षटक सर्वच्या सर्व चेंडू अशोक खेळला, त्याच्याकडून 16 धाबा। यस, प्रथम स्ट्राइक करेल अरुण आणि खूप मोठा फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे। चेंडू चौकार पर्यंत येणार नाही, प्रोटेक्शन आहे, संजय आहे तिथे। एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही या एका धावेनी। धावफलक जाऊन पोहोचलाय 17च्या घरात। माझ्या सोबत रोहित जोडलाय साक्षी 11 संघाचा 12वा प्रतिनिधी म्हणून, सोबतच मास्टर स्कोरिंगचं काम सुद्धा त्याला मी सांगितलंय। अतिशय सुरेख पद्धतीत स्कोरिंग करतोय। निश्चितच लीग आपली आहे,
जी जी भूमिका आपल्याला कोणत्या स्वरूपात करायला मिळेल ती पार पाडण्यासाठी असाच उत्साह दाखवणं खूप गरजेचं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीत तो इथे शिकतोय। भविष्यात अशी वेळ आली स्कोरिंग मास्टर जर कोणाला असेल तर आपण त्याला सांगू शकता। यस, काय जबरदस्त फलंदाजी, नाजूक तंत्रशुद्ध क्रिकेटचं दैदिप्यमान सौंदर्य। डीजे मास्टर सुंदर अतिशय बर्डन नाही। पुन्हा एकदा यस, हा फटका वन बाउंड चौकार जाणार का? 4 धावा। सव्वीसच्या घरात सुरेख फलंदाजी। पहिल्या षटकात 16, या षटकात अद्यापर्यंत धावा आल्यात 10, 2 चौकार 2 एकेरी। हा सुरेख चेंडू, चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता। पॉइंट आणि स्क्वेअरच्या मधून चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता। कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, शॉर्ट पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू जातोय निर्धाव। यष्टीरक्षक प्रदीप कोणतीही चुकी करत नाही। चांगला कमबॅक। हा फुलटा चेंडू फेकून दिलाय, ताकदवान फटका। पहिला षटकार या सामन्यातून येतोय अरुण याच्या बॅट मधून। षटक संपतय। 2 षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्यात 32। पहिल्या गोलंदाजाला 16, या गोलंदाजाला सुद्धा बसलाय 16चा मार। डीजे तीन बाद 32। जबरदस्त गोलंदाजी मार्कवर गोलंदाज। पुन्हा एकदा चांगला फटका, वन बाउंड चौकार। प्रत्येक चेंडू चौकारांसाठी खेळतोय रोहन गोलंदाज। या हा असा चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे, कारण आपण पाहिलं ना तर अद्यापर्यंत गतीने टाकलेल्या चेंडूवर थोडस फसलाय अशोक फटका खेळण्यासाठी।
समोरचे चेंडू सहजरित्या त्यांनी गॅप मध्ये ढकललेत आणि चौकार वसूल केले तब्बल 6. यस, क्या क्लासिकल फलंदाजी. अद्यापर्यंत अतिशय नेत्रदीपक अशी फलंदाजी आपण पाहतोय. कोणताही आडवा तिडवा फटका नाही. डीजे मास्टर होऊ द्या. पुन्हा एकदा हा फुलटॉस चेंडू. या वेळेला प्रोटेक्शन आहे. गणेश चुकी करील असे वाटत नाही, परंतु प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार मिळेल असं सुद्धा, परंतु काहीच धावफलक खालता ठेवलाय. धावफलक जाऊन पोहोचला 41च्या घरात. 4 चेंडू मागे 9 धावा आल्यात. चौकारांमध्ये डील करतोय अशोक, त्यानंतर षटकारांनी डील करतोय अरुण. पुन्हा एकदा एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. बघूया काय होणार. हा खूपच वाईडिश टाकलेला चेंडू. यॉर्कर होता, वाईडिश ब्लॉक होता. पाच चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा आल्यात. या गोलंदाजांनी थोडं रोखलंय. चेंडू सोडला होता. अरुण यांनी वाटलं होतं कुठेतरी वाईड बॉल जाईल. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर हा चेंडू. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. धावबाद होणार का? यस, चांगलं षटक हाताळलंय. 10 धावा मोजल्यात. एकूण 3 षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्यात 42. विजय 11 आणि हर्ष. विजय 11 यायचं आहे. पहिलं सत्र संपायला 1 षटक शिल्लक आहे. अद्याप एकही गडी बाद झालेला नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश. हा झेल होणार नाही. दुसऱ्या धावसाठी धावणार का? एकच धाव. यस, अविनाश गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. केवळ एकच धाव दिलेली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक. सुरुवातीची 2 षटकं खराब पडल्यानंतर हरिचंद्र यांनी थोडे धावफलक रोखलं. 16ची सरासरी त्यांनी 14 वर आणली. हा गोलंदाज सरासरी कमी करणार की सरासरी वाढवणार पाहूया, कारण इथून हात खोलायची जबाबदारी असेल. अद्याप एकही विकेट गेलेली नाही. ती साक्षी 11. हा फुलटॉस चेंडू, खराब चेंडू फेकून दिलाय 6 धाव्यांसाठी. घरामध्ये 49. सॉरी रोहित इथे मला दुरुस्त करतोय. इथे 50 पार झाले. संघाची अर्धशतक धावफलकावर लागलंय. थोडस पॅव्हेलियन मधून टाळ्या हव्या होत्या, परंतु मला वाटतं त्यांना आता 70 धाव्या पाहिजे होत्या बहुतेक. 50 धावा. इट इज अ ग्रेट स्कोर मित्रांनो. तिथे जाऊन प्रत्यक्ष खेळणं खूप मोठी गोष्ट आहे,
काही खेळाडू बाहेरून हा चेंडू असा मारायला पाहिजे होता, तो तसा मारायला पाहिजे होता. ज्याला बॅट पकडता येत नाही तो बोलतो इथं जायला पाहिजे होता, तो तिथं जायला पाहिजे होता. आम्ही खेळतो, आम्हालाच माहित आहे बॉल कुठं जायला पाहिजे होता, आणि हा बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. वाट पाहतोय कधी आउट होतोय ना मला बॅट धरायला मिळते, असं मला वाटतं मागचे फलंदाज सांगतायत कुठेतरी. परंतु हे अरुण याची विकेट जाऊ शकते. अशोकला मी फार लहानपणापासून ओळखतो, त्यामुळे अतिशय चिपकू फलंदाज आहे तो. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त हातोडा मारला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अरुण याच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवर येणार का षटकार, पाहूया. यस, चौकार घ्या रोहन. 2 धावा कमी करा आपल्या खात्यातून. यस, 60 झाल्या. 60 धावा. एक धाव मिळाले. 61 धावा, 62 धावांचं लक्ष.
खेळला आहे 21 धावांची खेळी, 3 चेंडू अवैध म्हणजे अवैध धावा मिळाल्या आणि 61 धावा. परंतु चांगलं खेळावं लागेल कारण ह्याच संघाने 69 धावा ठोकल्या होत्या मीनू विद्या समोर. मी आमंत्रित करतो मीनू विद्याचा कर्णधार आणि हर्ष विजय संघाचा कर्णधार. स्ट्राइक गणेश, नॉन स्ट्रायकर हरिचंद्र, सुरेश गोलंदाजी मार्कवर. यस, मी म्हंटलय मित्रांनो कारण 69 धावा ठोकल्या त्यांनी पहिल्या सत्रात, त्यामुळे त्यांच्यासाठी 61 धावा कमीच आहेत, त्यामुळे गोलंदाजी चांगली करावी लागेल. मी थोडस डिसिजन वर कन्क्लूड करेन कारण परंतु उन्हाचा तडाखा आहे. सलामीवीराची भूमिका पार पाडली होती अशोक यांनी, त्यामुळे मी समजू शकतो की त्यांनी हे षटक हाताळलं नाही. परंतु या फलंदाजाला फसवण्याची ताकद त्याच्याच जादुई बोटांमध्ये आहे. बॅटने इनसाइड एज घेतली, डॉट चेंडू गेलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटकाराने दिमागदार सुरुवात केले. अरुण वारंवार आपल्या गोलंदाजाच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवतोय, त्याला वारंवार तो समजवतोय कशा पद्धतीची गोलंदाजी झाली पाहिजे, कशा पद्धतीचं तू चेंडू त्याला टाकले पाहिजे. सुरेश पुन्हा एकदा आणि काय क्षेत्ररक्षण केलंय इथे, मात्र कमबॅक चांगलं केलंय. यस, 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. यावेळेला प्रोटेक्शन आहे. चांगलं कमबॅक मानेन मी सुरेश याचं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर वाटलं होतं मोठं षटक ठरतंय की काय, परंतु काय सुरेख सुरुवात. 2 चेंडू थांबून ठेवलं, 3 चेंडू गणेशाला. आता हरिचंद्रला थोडासा साथ निभावं लागेल कारण पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 48 धावा ठोकल्या होत्या त्या गणेशाने. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, काही गतीने चेंडू टाकला जातोय. या लीग मध्ये आपण पाहतोय की खूप चुरस निर्माण होणार आहे. 5 चेंडूंचा खेळ, मात्र 7 धावा मोजल्यात. या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे कारण तब्बल 62 धावांचं लक्ष्य आहे. हा 6 मोठा फटका येणं गरजेचं होतं, तो फटका आलाय. धाव फलकावर धावा झाल्या 13. येणारे 3 षटकानंतर आपण पाहणार आहोत बॅटिंग आणि गोलंदाजी. विद्याचे कर्णधार बाळा इलम इथे उपस्थित आहेत. हर्ष विजयने आपला कर्णधार पाठवायचा आहे. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र निश्चितच झालाय. हरिचंद्र याच्या बॅट मधून आवश्यक धावगती
15ची आहे, 15.5ची आहे, तिथपर्यंत पोहोचता आलं नाही, परंतु 13 धावापर्यंत ते पोहोचलेत. मध्ये एखादं षटक 20-25 धावांचं काढलं तर पुन्हा धावगती आटोक्यात येईल. पाहूया गणेश. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आकाश. आपल्या मनगटावर विश्वास ठेवावा लागेल गणेश आणि हरिश्चंद्र याला. यस, हा फटका फसलाय, षटकार गेलाय, परंतु मिस शॉट होता. गणेश सुद्धा जाणतोय की हा झेल होतोय की काय, परंतु चेंडू गेलाय समोर साइड स्क्रीनला आणि 6 धावा मिळताय तिथे गणेश याला आणि संघाला सुद्धा महत्वपूर्ण अशा या 6 धावा. आणि आमचे हरिश्चंद्र दादांनी हा हिरा शोधून काढलाय, त्याला आयकॉनची भूमिका पार पाडले. जबरदस्त. हा सुद्धा मोठा हिट. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यस, आताच माहिती मिळते की या फलंदाजांनी गोरकावात येते 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. मनोज झोरे सांगतायत. निश्चितच मनोज झोरे खूप क्रिकेट खेळतात, खूप क्रिकेट पाहतात. प्रत्येक खेळाडूचं वैयक्तिक निरीक्षण त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचं इथे प्रेडिक्शन आहे की या फलंदाजाला लवकर बाद केलं नाही तर साक्षी 11 बॅकफुटवर जाऊ शकते. आणि नेलाय षटकार, हॅट्रिक. संघमालक काय करतोय हरिश्चंद्र 11चा? काहीच आवाज नाही, फक्त टाळ्या. थोडासा पैशांचा धूर निघायला पाहिजे होता. कुठे गेले हरिश्चंद्र दादा? आपला फलंदाज एवढी जबरदस्त खतरनाक बॅटिंग करतोय. यस, 33-31 18 धावा आल्यात 3 चेंडूवर. पहिल्या षटकात 13 धावा होत्या. यानंतर संजय सुद्धा असेल, ज्या संजयनी जबरदस्त फटकेबाजी केली होती मीनू विद्या समोर. त्यामुळे मी सांगितलं अगोदरच, चेतावणी दिली होती साक्षी 11 या संघाला की त्यांनी 69 धावा चोपल्या होत्या. त्यामुळे 61 धावा तशा कमीच आहेत त्यांच्यासाठी, परंतु तिथे सुद्धा 48 धावांची बारदार खेळी केली होती गणेश याने. आणि हा चेंडू जातोय, चांगला ब्लॉक होल डिलिव्हरी आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. या 2 धावावर मात्र हरिश्चंद्राला मोठा फटका लगावा लागेल, जेणेकरून पुढच्या गोलंदाजावर प्रेशर असणार आहे. कारण अजूनही मास्टर माइंड अशोक नी चेंडू हाताळलेला नाही. कदाचित शेवटचं षटक हाताळण्याचा त्याचा इरादा असेल. त्याला कुठेतरी 10-12 रन जर राहिल्या तर तो अडचणीत आणेल. यस, चांगला फटका पुन्हा एकदा. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय. फलंदाज, मला वाटतं अरुणनी बॅकअप करणं गरजेचं होतं. सुरेशनी चांगला चेंडू अडवला होता, कुठेतरी साइड बॅकअप कव्हर करणं गरजेचं होतं. चेंडू जातोय. 4 धावांसाठी या षटकात आल्या तब्बल 23 धावा अद्यापर्यंत आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 36च्या घरात. यस, काय सामना पाहतोय. अजूनही 26 धावांची गरज. यस, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईड जातोय. यस, संजय वाघमारे यांनी आई एकविराच्या 3 टी-शर्ट घेतलेल्या आहेत अरुण दादा, त्यांना सुपूर्द केल्यात आपण. अजूनही मला वाटतं SK11 चे टी-शर्ट आहे तिथे 2-3 आहेत. फसलाय, मासा गळाला लागलाय. येणारे, परंतु काम चोख पार पाडलंय. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज. परंतु सामना अजून खूप कठीण आहे. हा माझा क्रिकेटिंग अनुभव आहे. 26 धावांची गरज, 12 चेंडू. वाईड बॉल होता. 25 पाहिजेत हा गणेश.
एक वाईट बॉल काउंट नव्हता गेला माझ्याकडून, क्षमा असावी. SK11 चे 3 टी शर्ट आहेत. कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी घेऊन जायचे आहेत. त्यानंतर मंगेश याचा यश 11चा एक टी शर्ट आहे. असे 4 टी शर्ट समालोचन व्यासपीठावर आपण ठेवलेले आहेत. आला मिनू विद्याचा कर्णधार. यस, दोन्ही आहेत. या अनिल पवार दादा, नाणेफेकीचा कौल करून घ्या. या नवीन फलंदाज गेला आहे संजय. बॉलर नेम यस द ग्रेट अशोक, ज्याच्या जादुई गोलंदाजांनी गुगली गोलंदाजांनी भल्या भल्या फलंदाजांना. आणि फुलटॉस गेलाय. फसलाय का? फसवलाय, फसवलाय. मी म्हणतोय टर्निंग पॉइंट. कारण एवढं या मुलासोबत क्रिकेट खेळलोय. युनिटी क्रिकेट क्लब खालापूर, त्यानंतर जय महाराष्ट्र क्रिकेट संघ. तेव्हा एवढूसा मुलगा होता आमच्या सोबत. तिथपासून त्याला मी पाहतोय. परंतु तेवढा शांत, तेवढा संयमी, दिग्गज खेळाडूंसोबत मिनू विद्याने टॉस जिंकलेला आहे. तेवढा शांत, तेवढा संयमी, एवढं क्रिकेटवर नितांत प्रेम. कारण त्या काळातल्या दिग्गज खेळाडूंचा सहवास त्याला लाभला आहे. संतोष वाघमारे असतील खालापूरचे, गणेश पवार असतील पानेडचे, त्यानंतर लक्ष्मण असेल पेनचा, जनार्दन असतील सावरसई, मी स्वतः असेल, देवीदास हिलम असतील, द ग्रेट सुदाम पवार असतील. यस, मोहन वाघमारे सुद्धा जय महाराष्ट्राचे. त्यानंतर आमचे दिवंगत खेळाडू संतोष. हा फुलटॉस, हा खराब चेंडू. वारंवार तुम्हाला संधी दिली जाणार नाही अशोक. हा खराब होता. फुलटॉस चेंडू टाकणं ही खूप मोठी चुकी होती. गणेश, यस, माझे परम मित्र यशवंत पवार. फलंदाजी स्वीकारलेली आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय हर्ष विजय. या संघाला खूप महत्वाचा सामना असेल मिनू विद्यासाठी. धावफलक जाऊन पोहोचलाय 43. आणि चांगलं अस्त्र काढलंय, परंतु चौकार जाणार नाही. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. बॅकअप चांगला पाहतोय, कारण चेंडू कट केला जातोय, रिव्हर्स मारला जातोय. फलंदाज मनीष. आणि सर्व संघ मालकांना विनंती असेल, माझ्या मिनू विद्या सहित सर्व संघ मालकांनी, ज्यांनी कोणी एंट्री फी जमा केली नसेल, जो फलंदाज पहिल्यांदा त्या क्रीज कडे गेला असेल तो फलंदाज बाद होईल. आय थिंक संजय राहतील. हा फलंदाज बरोबर क्रीज सोडतोय, कारण तो त्याच्या पुढे होता, त्यामुळे निश्चितच रन एक पण नाही. बघा, षटकार दिला, चौकार दिला, परंतु तदनंतर 2 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव काढलेत. चौकार दिला नाही, सॉरी, 2 धावा दिल्या. अद्यापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात 8 धावा. यस, 4 मी म्हंटल, कारण 18 धावा तब्बल. तिथे सुद्धा गणेशने विकेट नसती टाकली ना, तर या 18 धावा 8 चेंडूंमध्ये शिल्लक आहेत. त्या गोलंदाजाला ह्या धावा मारण्याची ताकद त्याच्या मनगटात, परंतु खास त्याची विकेट मिळवण्यासाठीच स्वतःला पुढे काढलं अशोक यांनी. कारण त्यांनी जाणलं होतं की 3रा षटक जर मी घेतलं नाही
तर त्याच षटकामध्ये सामना आपल्यापासून खूप लांब जाऊ शकतो आणि त्यांनी त्याची कामगिरी चोख पार पाडले। हे 2 चेंडू मात्र सुरेख टाकावे लागतील। यस, चेंडू हवेत मूव्ह करण्याची ताकद बघा। छोट्या चणीचा हा खेळाडू, परंतु खूप क्रिकेटचा अनुभव, स्वतःच एक वेगळं स्थान संघामध्ये। येणारे 7 चेंडू, 18 धावांची गरज। हा मात्र स्लॉट मध्ये गुडघा टेक, तमाशा देख, मोठा बिग 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 षटकार आलाय। फलंदाज अमरच्या बॅट मधून 6 चेंडू 12 धावांची गरज। येणारे 5 चेंडू 12 धावांची गरज। हार्दिक 11 किती झाल्यात धावा? 51 झाल्यात। यस, 51 झाल्यात, 11 धावांची गरज। सॉरी, मास्टर स्कोरर सुद्धा बरोबर सांगतायत 51 धावा धावफलकावर आहेत। हा फुलटो हा चेंडू होता, काय करतोय संजय? 4 चेंडू। रिव्ह्यू घेतलाय बीमर। नाही, डीपच होतोय बॉल, कारण असा इकडून दिसत होता। मला खरं म्हणजे तशी अपेक्षा होती या चेंडूवर, कारण संजयची उंची आहे, त्यांनी जाणलं पाहिजे होतं, कारण पेस अतिरिक्त दिला गोलंदाजांनी, त्यामुळे त्याला टायमिंग करता आलं नाही, ही खरी गोष्ट आहे। 4 चेंडू आणि 10 धावांची गरज। अमर षटकार लगावलाय गेल्या बॉलवर, या बॉलवर सुद्धा तोच इरादा असेल, परंतु षटकार नाही, चेंडू फिरलाय, चौकार गेला असता, चेंडू मात्र बरोबर हातात गेला। 3 चेंडू 8 धावांची गरज। जो चेंडू चौकारापर्यंत आला असता त्या चेंडूने फिरकी घेतली आणि 2 धावा वाचवल्यात। साक्षी 11 साठी बोनस असेल, त्यांच्यासाठी नशिबाचा हा कौल असणार का? 3 चेंडू 7 धावा झाल्या तर सुपर ओव्हर खेळवली जाईल। 3 चेंडू 8 धावा विजयासाठी, परंतु गती जबरदस्त हार्दिक याच्याकडे, काही गतीने गोलंदाजी होते। 8
51 होत्या तीन ओव्हरला. 11 धावांची गरज होती, त्याच्यामुळे ती जम्बलिंग झाले आपली. 11 धावांची गरज असताना 12 धावा पुकारल्या गेल्या आणि थोडस मिस गाईड झालंय, परंतु 3 चेंडू 8 धावांची गरज. हा मात्र खराब चेंडू, हा नो बॉल आहे. यस, हा बॉलच नो आहे आणि मगाशी नो दिला नाही म्हणून माझ्यावर राग काढू नका फलंदाज. 7 धावा मिळाल्यात, मात्र 1 धावेची गरज 3 चेंडूवर. अतिरिक्त गती देण्याच्या प्रयत्नात चेंडू टाकलाय भीमर, चेंडू जातोय नो. नागेश सारखा एक चांगला खेळाडू जो क्रिकेटचे बरेच नियम जाणतो तो सांगतो यस डीएन दादा इट इज अ वाईड आणि नो बॉल. सॉरी, एकतर खूप उंची कमी या फलंदाजाची, त्याच्यामध्ये त्यांनी फटका चांगला पिकअप केला. येणारे 3 चेंडू 1 धावेची गरज. गडीबाज झालेत 3 यांचे सुद्धा. आणि हा मात्र बाद. विकेट टाकण्याची गरज नव्हती, विकेट्स काउंट होणार आहेत. हरिश्चंद्र 11 अशा फुकटच्या विकेट देऊन तुम्हालाच काय कोणत्याही संघाला परवडणार नाही. कारण पहिल्याच दिवसात आपण पाहिलं जो खुशी 11 संघ कुठेही वाटत नव्हतं की क्वालिफाय होईल. जिथे जाणकारांनी मत व्यक्त केलं होती की प्रशांत पवार किंवा कैलास पवार, शैलेश कातकरी यांची टीम तिथे क्वालिफाय होईल, परंतु एवढ्या विकेट त्यांनी गमावल्या. धाकटी पंढरीने तर समोरच विठुरायांना मला वाटतं विकेटचं साकडच घातलं, एवढ्या विकेट्स त्यांच्या गेल्या. त्यामुळे ते तर त्या बाबतीत खूपच कमनशिबी ठरले. प्रशांत पवार अगदीच मला वाटतं 1-2 विकेटनी तो मागे गेला आणि अशा प्रकारे खुशी 11 संघ तिथे नशिबाच्या ह्यानी आला आणि आमचे बंधुराज शेखर कातकरी, त्यानंतर संघ मालक राकेश वाघमारे यांची ही टीम इथे क्वालिफाय झाली. त्यांचं कौतुक. 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू 1 धाव. यानंतर कृपया पंचांच्या भूमिका करण्यासाठी मदत करायची आहे. अरुणदादा बागचौरे किंवा कोणी समालोचक इथे असतील. यस, क्या बात आहे, चौकार, विजय फटका आलाय.